असली तर मला सांगत जा. पोटेन्शिओमीटर मी काल काय सांगितलं की अशी एक मेन त्याच्यामध्ये सेल असते आणि इथं काय तर रिओस्टॅट असते आणि इथं एक वायर असते. वायर म्हणजे बेसिकली हे एक रेझिस्टन्सच आहे, पण त्याला असं न दाखवता पोटेन्शिओमीटर मध्ये काय करतात, जस्ट एक असं वायर दाखवतात. हे पॉइंट ए आणि हे पॉइंट बी, ए बी. आणि ह्याच्यावर कोणताही, आता ही ईएमएफ आहे ई, ए आणि बी मध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स आहे, ऑफकोर्स इथं की पण असते. ए आणि बी मध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स आहे पोटेन्शियोमीटर वायर मध्ये, इकडून इकडे पोटेन्शियल ग्रॅज्युअली कमी होत जाते. पोटेन्शियल डिफरन्स ए आणि बी मधला व्ही म्हणा किंवा त्याला व्ही ए बी म्हणा, आणि ह्याची टोटल लेंथ यल म्हणा. तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए बी डिवाइड बाय लेंथ ह्याला पोटेन्शियल ग्रॅडियंट म्हणतात. काय म्हणतात? पोटेन्शियल ग्रॅडियंट म्हणतात. त्याच्यानंतर तुम्ही कुठलेही दोन पॉइंट घ्या, पी क्यू, हे ग्रॅडियंट आणि हे ग्रॅडियंट म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पी क्यू आणि लेंथ ऑफ पी क्यू, हे ऑलवेज कॉन्स्टंट राहते. हे ऑलवेज कॉन्स्टंट राहते. दिस इज कॉन्स्टंट. पोटेन्शियल ग्रेडियंट अलॉंग द वायर, पोटेन्शियोमीटर वायर, इज कॉन्स्टंट. हे आहे पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल, की ग्रेडियंट कॉन्स्टंट राहते. ग्रेडियंट कॉन्स्टंट राहते. आपण कुठलाही पॉइंट पी घेतला, त्याचा ए पासून पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच व्ही ए पी जर काढायचा असेल, तर हे ग्रेडियंट मल्टिप्लाइड बाय लेंथ असं करत असतो आपण. ग्रेडियंट मल्टिप्लाइड बाय लेंथ असं करत असतो. बरोबर आहे का? एवढं कळलं? हो. हा. मग आता ह्या पोटेन्शियोमीटरला आपण असं लिहू शकतो किंवा त्याला रोटेट करून पण लिहू शकतो. हेच रोटेट करून पण लिहिता येतं. हेच ते मी काल तुम्हाला दाखवलं की पोटेन्शियोमीटर काय असंच असं नाही, ह्याला रोटेट करतात असं. त्याच्यानंतर ही इकडं बी लिहावं असं काही नाही. इकडे ए लिहू शकता, इकडं बी लिहू शकता. डिपेंड करते, ते रिओस्टॅट तिकडच्या ऐवजी इकडून असू शकते. इथं रिओस्टॅट, ही ईएमएफ ई. आणि त्याच्यानंतर हे जे ए बी वायर आहे, त्या ए बी वायर मध्ये मॉडिफिकेशन येतात. ए बी वायर मध्ये मॉडिफिकेशन येतात. हे मी काल तुम्हाला करून दाखवलं होतं, हे का नाही? हे उगं सोपं सर्किट आहे, पण हे हळूहळू कॉम्प्लिकेटेड होत जाते वेगवेगळ्या ऍप्लिकेशनसाठी. तुम्ही काय करू शकता, ए बी वायरला बघा, सर्वात पहिले तर आपण हे कट करून टाकू. हम्म. तुम्ही इथं सेल लावू शकता, तुम्ही इथं दोन सेल लावू शकता. ह्यांना सर्किटमध्ये घेण्यासाठी ते एक स्विच ठेवा, त्याला टू वे की असं म्हणतात. इकडे लक्ष द्या, लक्ष इकडे द्या. बघा, मूर्खपणा करू नका कोणीच, नंतर एक्झाम मध्ये लिहिता येत नाही. ह्याला टू वे की म्हणतात. लेक्चर मध्ये बसल्यासारखं करा बाळांनो. घरामध्ये बसून मस्ती करत करत इकडे लक्ष देऊ नका, तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. घरामध्ये खेळत खेळत तुम्ही जर इकडे पाहाचाल तर मग तुम्हाला एक्झाम मध्ये काहीच येणार नाही. तुम्ही प्रयत्न करा, असं नका करू. त्याच्यानंतर इकडं ह्याला इथं गॅल्व्हॅनोमीटर लावतात असं. ही गॅल्व्हॅनोमीटरची जॉकी आहे. आणि हे जे वायर एबी आहे,
वायर हे जे एबी आहे, त्या एबी वायरला एवढं सरळ ठेवण्यापेक्षा थोडस एक्सटेंड करतात. असं 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 हे असं. आणि हे गॅल्व्हॅनोमीटर तुम्ही कुठे इथं चिटकवू शकता जॉकीच्या मदतीने. एबी ला थोडस एक्सटेंड करून घेतलंय, हा बी इथल्या ऐवजी. असं झालं होतं तुमचं पोटेन्शिओमीटर. आता हे इथली जी अरेंजमेंट आहे ही अशी ठेवू शकता, किंवा आणखीन एक वेगळी पद्धत होती. हीच अरेंजमेंट, ही जी पहिली वाली अरेंजमेंट आहे ही वाली, ही आहे डायरेक्ट मेथडसाठी. पोटेन्शियोमीटरचा आपण वापर कशासाठी करतो? पोटेन्शियोमीटरचा आपण वापर करतो टू कम्पेअर द ईएमएफ, टू कम्पेअर द ईएमएफ ऑफ टू सेल. ईएमएफ कम्पेअर करण्याच्या दोन मेथड आहेत, एक आहे डायरेक्ट आणि दुसरी आहे सम अँड डिफरन्स मेथड, आहे का नाही? डायरेक्ट मेथड मध्ये इथं दाखवले तसं, सम अँड डिफरन्स साठी, सम अँड डिफरन्स साठी थोडं वेगळं. फक्त ही इथली अरेंजमेंट बदलते. सम अँड डिफरन्स साठी इथली अरेंजमेंट बदलते. हे इथून पहिलं हे असं येतंय, आणि दुसरी सेल अशी येते. आता तिला जोडायचं कसं? तर ते दोन पद्धती आहेत. ते जरासं ड्रॉ करून प्रॅक्टिस करावं लागते, मनाने येत नसते. ऑन दी स्पॉट करतो म्हटल्यानं येत नाही. ऑन दी स्पॉट जर करायला जासाल तर ते येणार नाही. हे बघा, इथे एक असा मी चौकोन काढलाय. इथं ही जी की आहे, ही की, हिला टू वे की म्हणतात. टू वे की. आणि इथं जे हे की आहे बघा आता, हिला रिव्हर्सिंग की म्हणतात. हे जे काही की आहे ही अशी, ही हिला रिव्हर्सिंग की म्हणतात. रिव्हर्सिंग की. समान डिफरन्स मध्ये रिव्हर्सिंग की वापरतात. आणि ह्या गॅपला कसं म्हणतात? हे गॅप वन, हे गॅप वन, हे गॅप टू, हे गॅप टू. गॅप वन वन जर जोडला तर ईएमएफ ई वन आणि ई टू ह्या सम मध्ये येतात, सम मध्ये. आणि जर गॅप वन टू जोडला, सॉरी गॅप टू टू जोडला, टू टू. कोणता गॅप जोडला सांगा? टू टू. टू टू. टू टू. थोडस थांबा, टू टू जरा चुकायलंय. हम्म. इथून इकडे गेलंय आणि त्याच्यानंतर ठीक आहे, ती अरेंजमेंट मी तुम्हाला दाखवतो. जरा माझी चुकले, हे असं जोडावं लागेल, इथून असं जोडावं लागेल थोडं. याला इथं जोडावं लागेल, हा असं असते ते. म्हणून तुम्हाला मी काय म्हटलं, म्हणून हे ड्रॉ करून बघावं लागते बाळांनो. म्हणून हे ड्रॉ करूनच बघावं लागतं. हे बघा, माझं इथं राहिलं होतं मिसिंग. आत्ता राईट आहे. हा, हे वन इथं जोडून असं जाऊन येणार, असं येणार आणि असं. हा, वन वन, हे इथं वन आणि हे इथं टू. ते ड्रॉ करून बघावं लागतंय. ड्रॉ करून बघण्या गेलं की येत नाही ऑन दी स्पॉट. हा, आता वन वन जोडलं की ऍडिशन होते, आणि टू टू जोडलं की सबट्रॅक्शन. हे बघा, टू टू, टू टू सबट्रॅक्शन मध्ये येते. बरोबर का? अशी आहे ही रिव्हर्सिंग की. रिव्हर्सिंग की.
सम मेथड, डिफरन्स मेथड हे सर्व बघितलंय आपण. आता ही डिफरन्स मेथड आपली चालू होती. डिफरन्स मेथड मध्ये आपण बघितलं हम्म आपण काय बघितलं पहिल्यांदा, सम मेथड. सम मेथड साठी काय बंद केलं होतं? वन वन, वन वन ला जोडलं. सम मेथड साठी वन वन ला जोडलं. मग नेट ईएमएफ काय येते? E1 प्लस E2. आठवते का बघा हे? जर तुम्ही वन वन जोडलं हो. तर ईएमएफ काय झाली? E1 प्लस E2 झाली. एवढं कळलं का? आणि मग तुम्ही E1 प्लस E2 घेऊन ह्या जॉकीला कुठेतरी असं चिटकवलं, आणि चिटकवल्याच्या नंतर टोटल ही इथून जिथं जॉकी चिटकवलं त्याची लेंथ आली L1, ही मोजली. तर तुम्ही असं लिहू शकता की E1 प्लस E2 इज इक्वल टू K इंटू L1, बरोबर का? हो. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? वन वन पोझिशन कट केली आणि टू टू पोझिशन जोडली. वेन द रिव्हर्सिंग की इज इन टू टू पोझिशन, मग त्यावेळेस काय येते तुमचं? नेट ईएमएफ ह्या सर्किटचं दोघांची सबट्रॅक्शन होते, E1 मायनस E2. क्लिअर का? हो. आणि त्यावेळेस तुमची लेंथ आली काय अशी इथं L2 काही आली असेल, किंवा इथून असं L2 लेंथ आली टोटल. इथून ही L2 लेंथ आली, तर तुम्ही E1 मायनस E2 इज इक्वल टू K इंटू L2 लिहू शकता. एकदम सोपा आहे थेरी. मग हो. दोघांना जर डिव्हाइड केलं ह्या दोन इक्वेशनला, तर तुमच्याकडं कोणत्या कोणत्या दोन इक्वेशनला? डिवाइडिंग द इक्वेशन्स, हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2. तर E1 प्लस E2 आपण E1 मायनस E2 ला काय येतं? L1 बाय L2, बरोबर का? हो. हम्म आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय? ह्या मेथडनं ईएमएफ तेव्हाच कम्पेअर करायच्या जर E1 आणि E2 कम्पेरेबल असतील तर. म्हणजे E1 खूपच छोटी आहे, E2 खूपच मोठी आहे, मग त्यावेळेस काय येणार? ते लेंथ कम्पेरेबल येत नाही, तर मग प्रॉब्लेम होते हा. आता ह्याच्यामध्ये एक राहिलंय आणखीन, थोडंसं थांबा. ह्या इथं जर कंपोनेंडो आणि डिव्हिडेंडो वापरला, म्हणजे दोन्ही बाजूनं मायनस वन केलं, तर बघा काय होतं. जरा नीट समजून घ्या मी काय म्हणालो. बघा आता तुम्हाला कळतंय का हे? इथे लिहायलो मी. आता ह्याच्या इक्वेशनच्या दोन्ही बाजूला मायनस वन केलं आपण. -1. तर आता ही काटाकाटी होते, बघा तुमच्या लक्षात यायलंय का? इथं -1 केलं मी इक्वेशनच्या दोन्ही बाजूला. तर फायनली तुमच्याकडे इथं काय येतंय? E1 बाय E2 येतं इकडं लेफ्ट साइडला. आता करूनच दाखवतो. चला, LHS साइडला काय येते सांगा बघा जरा. LHS साइडला काय येते जरा नीट सांगा मला, क्रॉस मल्टिप्लाय केलं. E1 E1 प्लस प्लस E2
मायनस अपॉन E1 माइनस E2. माइनस ए ए अपॉन काय आहे? कसं रे बाळ्या? हाँ, माइनस E1 माइनस E2. माइनस ई क्रॉस टू मल्टिप्लाय कर की रे. डिवाइडेड बाय ई E1 वन माइनस माइनस ई E2. टू. नाही त्याला बरं तुम्हाला कंपोनेंडो आणि डिव्हिडेंडो असं कळतंय का? नाही कळायचं. कंपोनेंडो आणि डिव्हिडेंडो म्हणून एक असतंय, कारण हे लेंदी मेथड होणार खूप. ती मेथड लेंदी आहे. युझिंग कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. पण ते नाव नाही बी आलं तरी जमतंय. तुम्ही डायरेक्ट असं लक्षात ठेवा की असं लिहिता येतंय. ज्यावेळेस तुमच्याकडे असं येतंय त्यावेळेस काय लिहिता येतं त्याला? E1/E2 इज इक्वल टू L1 + L2 अपॉन L1 - L2. डायरेक्ट लिहिता येते. असं लिहिता येते. बघा बरं कळलं काय? काय केलं ते? कंपोनेंडो आणि डिव्हिडेंडोचा वापर करून हे होत असते, पण तुम्ही ताण घेऊ नका. डायरेक्ट असं होतंय. लक्षात ठेवा. राईट? तुम्ही ताण घेऊ नका. डायरेक्ट असं लक्षात ठेवा. कळायलंय का रे बाळांनो? हो. हा. मग झालं हे तुमचं. पोटेन्शिओमीटर 3 मार्काचा प्रश्न झालेला आहे. हा. पुढचा प्रश्न काय म्हणते? व्हॉट इज द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए सेल? काय नाही, सेलच्या मध्ये, सेल स्वतः एक डिव्हाइस आहे, तिच्या मधलं रेजिस्टन्स, तिचं स्वतःचं रेजिस्टन्स म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स. एवढं कळतंय का बघा तुम्हाला जरा? सेलचं स्वतःचं रेजिस्टन्स म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स. ते कळलं का रे मी काय म्हणलो ते? हो. सेलचं स्वतःचं रेजिस्टन्स म्हणजेच इंटरनल रेजिस्टन्स. द इंटरनल रेजिस्टन्स ऑफर्ड बाय इट्स इलेक्ट्रोलाइट अँड इलेक्ट्रोड्स. हा, हे एक सांगतो काय सेल म्हणजे काय असते. तुम्ही जर बघितलं, आता आपण कशी दाखवतो सेल? अशी दाखवतो सेल किंवा बॅटरी. आणि सेलचं सेलचं इंटरनल रेजिस्टन्स आपण कसं दाखवतो? इथं पुढे असं थोडस कट करतो आणि इथंच. हे झालं सेलचं इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल आर. हे बाहेरचं सर्किट मधलं रेजिस्टन्स. मग हे सेलचं इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय? ही आखी एवढी आहे सेल, खरा विचार केल्यावर. हे म्हणजे हे ईएमएफ आणि तिचं रेजिस्टन्स. मग सेल कशी असते? एक असं, थोडक्यात एक असं डबा असतं की ज्याच्यामध्ये असे दोन इलेक्ट्रोड असतात. इलेक्ट्रोलाइट भरलेलं असते. असं इलेक्ट्रोलाइट मध्ये काय भरलेलं असते? इलेक्ट्रोलाइट. हे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये कळेल. आणि हे असं जोडलेलं असते. झाली ही सेल. मग सेलमध्ये जो इलेक्ट्रोलाइट असतो आणि हे जे इलेक्ट्रोड असतात, त्यांचं रेजिस्टन्स म्हणजे सेलचं इंटरनल रेजिस्टन्स. कळलं का? हो. त्याच्यानंतर, ऑन व्हॉट फॅक्टर्स डज द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल डिपेंड? इंटरनल रेजिस्टन्स सेलचं कशावर डिपेंड करते? नेचर अँड द टेम्परेचर ऑफ द इलेक्ट्रोलाइट. म्हणलं ना, इंटरनल रेजिस्टन्स सेलला कुणाकुणामुळे असते? सांगा बरं पटकन. कुणाकुणामुळे असते? अरे सेलला इंटरनल रेजिस्टन्स कुणामुळे असतंय? बघा की, जरा लक्ष द्या काय नेचर काय. एंड टेम्परेचर ऑफ इलेक्ट्रोलाइट. अबे अबे यार, तुम्ही बाळांनो कसं करावं रे तुम्हाला? मी प्रश्न काय विचारलो बघा रे. कुणामुळे असतंय ते कशावर डिपेंड करते ते पुढे. कुणामुळे असतंय? सेलमध्ये काय असतंय? सेलमध्ये काय असते? आता सांगितलं ना मी, सेल कशी बनलेली आहे ते.
इलेक्ट्रोलाइट का इलेक्ट्रोड हा इलेक्ट्रोलाइट है इलेक्ट्रॉन आत्ताच सांगितलं की मी सेल कशाने बनलेली असते. असं करू नका रे बाळांनो. इलेक्ट्रोलाइट आणि इलेक्ट्रोडने. हे काय इथं दाखवलं नाही का? चला डबल काढतो. सेल कशाने बनलेले असते? असा एक डब्बा असतो थोडक्यात. आपण तुम्ही सेल बघितल्या घरामधली काय असते? बॅटरीमध्ये टाकायची सेल. सॉरी ह्याच्यात रे बाबा. वॉच मध्ये टाकायची सेल. तुमच्या भिंतीवरचं घड्याळ आहे त्याच्यामध्ये जी सेल टाकतो तुम्ही ती एक असा डब्बा असतो का नाही? सिलेंड्रिकल डब्बा. आणि त्याच्यामध्ये हो रॉड असतात. ते तुम्हाला दिसत नाहीत पण असतात रॉड. असा एक रॉड असतो. त्यांना इलेक्ट्रोड्स म्हणतात. असे जे रॉड असतात त्यांना इलेक्ट्रोड्स म्हणतात. आणि मध्ये भरलेलं असतं इलेक्ट्रोलाइट. ते इलेक्ट्रोलाइट सॉलिड असू शकते किंवा लिक्विड. आपल्या घरामधली जी सेल असते ती सॉलिड असते. आपल्या घरामध्ये जे आपण सेल वापरतो त्याचं इलेक्ट्रोलाइट सॉलिड असतंय. हे बघा असं इलेक्ट्रोलाइट भरलेलं असतं. ते लिक्विड किंवा सॉलिड असू शकतंय. आपल्या घरातलं सॉलिड असते म्हणूनच त्याच्यामधून काही पाणी वगैरे बाहेर पडलेलं काही दिसते का सेल मधून तुम्हाला? नाही आणि मग ह्या सेलला असं आपण सर्किट लावतो बाहेरचं. ठीक आहे. आता ही सेल ऍक्च्युली अशी असते पण आपण दाखवतो कसं? असं करू का असं दाखवतो, बरोबर का? हम्म. हे अशी आहे सेल. हे एक्सटर्नल रेजिस्टन्स. किंवा इथं दिवा लावला, लॅम्प लावला, तिचं इंटरनल रेजिस्टन्स मुळे म्हणजे हे कुणामुळं? इलेक्ट्रोड्स मुळे. आणि हे इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोड दोन प्रकारचे आहेत. एक एनोड एक कॅथोड. एक एनोड एक कॅथोड. एनोड हा निगेटिव्ह असतो सेलमध्ये आणि कॅथोड हा पॉझिटिव्ह असतो. मग इलेक्ट्रोडचे दोन प्रकार. ही जी सेल आहे गॅल्व्हॅनिक सेल म्हणतात तिला. लक्षात ठेवा तुम्ही. ग्लोन म्हणून. ग्लोन म्हणजे काय? गॅल्व्हॅनिक सेल लेफ्ट साइडला ऑक्सिडेशन होतंय. ते एनोड असतो आणि तो निगेटिव्ह असतो. आणि हे आहे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड कॅथोड. हा पण इलेक्ट्रोडच आहे. लक्षात आलं हे? ही हो आहे इलेक्ट्रोलायटिक सेल. ही सेल. मग आता सेलमध्ये रेजिस्टन्स कुणामुळे असतंय? इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोलाइट बोला. इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोलाइट इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोलाइट. बघा बोलावं लागतंय. शांत बसल्यानं कामं होत नाहीत. रिस्पॉन्स नीट द्यायचा. मग आता पुढे काय म्हटलंय की इंटरनल रेजिस्टन्स कशावर डिपेंड करते? कुणामुळे असते हे झालं आता. आता ते डिपेंड कसं करते? ऑफकोर्स इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोलाइट मुळे. पण मग कशावर डिपेंड करतंय?
जरा चुकलं. नेचर अँड टेम्परेचर ऑफ इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइटवर डिपेंड करते, परंतु इलेक्ट्रोलाइटच्या आता कशावर डिपेंड करते, काही फरक कळालाय का? कुणावर डिपेंड करते आणि कशावर डिपेंड करते? कुणावर म्हटलं की ती वस्तू कोण आहे? इलेक्ट्रोलाइट. आता इलेक्ट्रोलाइटच्या कशावर, हे डेप्थ मध्ये गेलं. आणखीन कळलं का? जरा फरक समजून घ्या दोन गोष्टीतला. कशावर म्हणजे त्याच्यातल्या कशावर. आता इलेक्ट्रोलाइटचं काय महत्वाचं आहे मग? नेचर, म्हणजे इलेक्ट्रोलाइट सॉलिड आहे का लिक्विड आहे, नवीन आहे का जुना आहे, आणि त्याचं टेम्परेचर. आता काय लक्षात ठेवायचं? फ्रेशली प्रिपेअर्ड इलेक्ट्रोलाइट जर असेल नवीन, तर त्याची कंडक्टिव्हिटी जास्त असते, म्हणजे रेजिस्टन्स कमी असते. हाय कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय? हाय कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय? लो रेजिस्टिव्हिटी. काय रे, हाय लो कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? रेजिस्टिव्ह लो लो रेजिस्टिव्ह रेजिस्टिव्हिटी. लोअर रेजिस्टन्स. म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रोलाइटचा रेजिस्टन्स लो आहे. दिस इम्प्लाइज दॅट इज इलेक्ट्रोलाइट रेजिस्टन्स विल बी लो. पुन्हा पुढे काय म्हटलंय? इंटरनल रेजिस्टन्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. बघा लक्षात घ्या, इथं फरक आहे. फरक आहे. रजिस्टर जे असतो, मेटॅलिक रजिस्टर, त्याचं टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स वाढतंय, पण इथं टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स कमी होतंय. कमी होतंय. इनव्हर्स रिलेशन आहे. कसं आहे? इन्व्हर्स. इनव्हर्स रिलेशन आहे. कुणासाठी? कुणाचं रेजिस्टन्स बोलतोय मी? इलेक्ट्रॉनिक रजिस्टर का इलेक्ट्रोलाइटिक रजिस्टर? दोन प्रकारचे मी रजिस्टर सांगितले होते, रजिस्टर किंवा कंडक्टर. इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइटिक म्हणजे इलेक्ट्रोलाइटिक. इलेक्ट्रोलाइटिक म्हणजे सेल, आणि इलेक्ट्रॉनिक म्हणजे हे मेटल्स, जे वायर वगैरे वापरतो आपण, जे वायर वगैरे वापरतो आपण ते. सध्या आपण कुणाविषयी बोलतोय? सेल. सेल म्हणजे काय? इलेक्ट्रोलाइटिक रजिस्टर. सेल म्हणजे काय? इलेक्ट्रोलाइटिक इलेक्ट्रोलाइटिक रजिस्टर. रजिस्टर. रेजिस्टन्सचे दोन प्रकार सांगितले होते मी. रजिस्टरलाच कंडक्टर पण म्हणतात. रजिस्टर्स किंवा मटेरियल्स दोन प्रकारचे असतात. रजिस्टर्स म्हणा किंवा त्यांना कंडक्टर म्हणा, कारण एकाच वायरला रेजिस्टन्स पण असते आणि त्यालाच कंडक्टन्स पण असते. कळलं का? हो. हम्म. मग रजिस्टरचे दोन प्रकार, इलेक्ट्रोलाइटिक आणि इलेक्ट्रॉनिक. इलेक्ट्रॉनिक. इलेक्ट्रोलाइटिक म्हणजे सेल, जे वापरतो आपण सर्किटमध्ये, आणि इलेक्ट्रॉनिक म्हणजे वायर, वायर. सर्किटमध्ये जे आपण वायर वापरतो. सेल म्हणजे इलेक्ट्रोलाइटिक. मी हे जरा लिहितो व्यवस्थित. बघा तुमच्याकडे जे मटेरियल आहे त्याला तुम्ही काय म्हणता? मटेरियलचे दोन तीन प्रकार आहेत. तर कंडक्टर आणि इन्सुलेटर असं म्हणता. हे दिलं होतं लिहून मी. कंडक्टर आणि इन्सुलेटर. पण ह्या दोघांच्या मध्ये सेमी कंडक्टर पण असते, माहिती आहे का? दिलं होतं का रे लिहून? सेमी कंडक्टर म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये असते. इन्सुलेटर म्हणजे बिलकुलच त्याच्यामधून करंट जात नाही, लाकूड जसं की. बघा पहिल्यांदा हे कळलं का सांगा, मी जे काय लिहिले ते. हम्म. बघा जरा, तीन प्रकारचे मटेरियल कळले का? हो. हा, ह्या हो. कंडक्टरच दुसरं नाव आहे रजिस्टर. कारण एकातच दोन्ही प्रॉपर्टी असतात, कंडक्टन्स आणि रेजिस्टन्स. मग ह्या रेजिस्टरचे दोन प्रकार आपण बघितले, इलेक्ट्रोलाइटिक, इलेक्ट्रॉनिक. जी की तुमची सेल आहे किंवा बॅटरी. दोन तीन सेल एकत्र जोडल्या की बॅटरी तयार होते. आणि हे आहे इलेक्ट्रॉनिक. इलेक्ट्रॉनिक म्हणजे हे मेटल्स, वायर्स, हो. मेटल्स आपण जे वापरतो
ह्यांच्यामध्ये रेजिस्टन्स इनव्हर्सली रिलेटेड टू टेम्परेचर. ह्यांच्यामध्ये टेम्परेचर. सॉरी, डायरेक्टली रिलेटेड टू टेम्परेचर. आणि ह्यांच्यामध्ये रेजिस्टन्स इनव्हर्सली रिलेटेड टू टेम्परेचर आहे. कळलं काय? हे कळलं का सांगा एवढं? हो. हम्म. मग हे एक्स्ट्रा म्हणून इथं लिहून देतोय मी. हे एक्स्ट्रा आहे, हे आन्सर नाहीये, एक्स्ट्रा. आन्सर संपलं इथंच हे. माहित असू द्या. हम्म. चला पुढचा क्वेश्चन. कशा कशावर डिपेंड करते? मग मी म्हटलं की टेम्परेचर, नेचर ऑफ इलेक्ट्रोलाइट. दुसरं कशावर डिपेंड करते? इंटरनल रेजिस्टन्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन द टेम्परेचर. हे पण कळलं ना? कुणाचं कुणाचं? सेलचं का रजिस्टरचं, म्हणजे वायरचं? सेल्स. हे सेल विषयी चालू आहे. त्याच्यानंतर आणखीन कशावर डिपेंड करते इंटरनल रेजिस्टन्स? डिस्टन्स बिटवीन इलेक्ट्रोड्स. डिस्टन्स. लार्ज सेपरेशन, ग्रेटर इंटरनल रेजिस्टन्स. म्हणजे इनव्हर्स डायरेक्ट रिलेशन आहे, डायरेक्ट. डिस्टन्स वाढला, तुम्हाला हे सोपं जाण्यासाठी मी इथं असं डायरेक्ट लिहितो बघा हे. पण हे लिहिता येत नसतंय हा. हे लिहिता येत नसतंय. कुठं लिहिता येत नसतंय? बोर्डामध्ये असं नसतंय लिहायचं. बरं. बोर्डामध्ये असं लिहिता येत नसतंय, हे असं. हे ना झालंय, समजून घ्या. हे डायरेक्ट. काय डायरेक्ट आहे, काय इनव्हर्स आहे? टेम्परेचर जे आहे ते इनव्हर्स आहे. सॉरी, हा टेम्परेचर इनव्हर्स आहे. टेम्परेचर इनव्हर्स आहे. बोर्डामध्ये हे चिन्ह वापरायचं नाही. बोर्डामध्ये हे चिन्ह वापरायचं नाही. बोर्डामध्ये डायरेक्ट इनव्हर्स शब्दामध्ये लिहावं लागतं. हे मनाचं चिन्ह आहे, हे असलं हे. आता तुम्हाला बघितलं की पटकन कळावं म्हणून. डिस्टन्स डायरेक्ट आहे. आणि दुसरा, एरिया ऑफ द इलेक्ट्रोड्स इन कॉन्टॅक्ट विथ इलेक्ट्रोलाइट. जे इलेक्ट्रोड आहेत त्यांचा एरिया. ग्रेटर एरिया, स्मॉलर रेजिस्टन्स. म्हणजे डायरेक्ट आहे का इनव्हर्स आहे एरिया सोबत? इनवर्स. इनवर्स. एरिया कसं आहे? इनवर्स. गणू बोलतो का? एरिया सोबत इनव्हर्स आहे. म्हणजे एरिया वाढला की इंटरनल रेजिस्टन्स सेल्सचं काय होतंय? तुम्हाला बोर्डामध्ये असं चिन्ह वापरता येत नाही. मीन्स असं म्हणावं लागतंय. मीन्स किंवा इम्प्लाईज असं. लार्ज सेपरेशन मीन्स ग्रेटर इंटरनल रेजिस्टन्स. इलेक्ट्रोलाइट हॅज लो इंटरनल, हा असं ते चिन्ह. बोर्डामध्ये असे चिन्ह नसते वापरायचे बरं का. जे चिन्ह वापरता येते तेच वापरायचे. जसं की डेरिव्हेशन करताना तुम्ही हे चिन्ह वापरू शकता, हे वापरू शकता.